नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 10वे बहुपदींचा भागाकार या प्रकरणाचा अभ्यास आपण करत आहोत। त्यामध्ये आज आपण बहुपदींना द्विपदीने कशा प्रकारे भागायचं या घटकाचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात। आता बहुपदीला द्विपदीने आपण कसं भागणार, तर ते जसं आपण बहुपदीला एकपदीने भागतो त्याचप्रमाणे बहुपदीला द्विपदीने पण आपल्याला भागायचं आहे। तर आता आपण हे एका उदाहरणाच्या आधारे समजून घेऊया। आता तिथे त्यासाठी हे उदाहरण बघा, इथे एक आपल्याला बहुपदी दिलेली आहे x वर्ग अधिक 4x अधिक 4, तिला आपल्याला x अधिक 2 या द्विपदीने भागायचं आहे। आता नेहमीप्रमाणेच आपल्याला काय करायचं आहे, इथे आपण जसा नेहमी बैजिक राशींवरती भागाकार करतो त्याप्रमाणे जसं हे भागाकाराचं चिन्ह आपलं आणि यामध्ये x वर्ग अधिक 4x अधिक 4 आणि हा भाज्य आहे आणि ह्याचा भागाकार करायचा आहे आपल्याला आणि त्याचा भाज्य आहे x अधिक 2 आणि याला भागायचं आहे आपल्याला। तर आधी काय करणार आता आपण ह्या x अधिक 2ला xने गुणून घेणार आहोत। मग ते ह्या x अधिक 2ला xने गुणल्यावर काय तयार होतं, x वर्ग अधिक 2x होतं। पण आपल्याला काय करायचं आहे, कारण हे x वर्ग आणि हे 4x आहेत, मग याच्यातून जी संख्या वजा होईल किंवा जे चल वजा होईल तसं आपल्याला ते इथे लागणार आहे। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, ह्या x अधिक 2ला xने गुणायचं आहे। मग x वर्ग अधिक 2x मिळाल्यावरती इथे आपल्याला वजाबाकी करायची, म्हणून याचं चिन्ह आपल्याला काय करायचं आहे, अधिकचं वजा करून घ्यायचं आहे। त्याप्रमाणे x वर्ग इथे कॅन्सल झाले, म्हणून म्हणजे वजाबाकी केली त्यांची, तर ती 0 येतं आपलं उत्तर। ह्या 4xमधनं 2x गेल्यावरती 2x राहतात आणि नेहमीप्रमाणे जसं वरती जी संख्या आहे पुढची ती आपल्याला इथे खाली घ्यायची आहे। मग इथे 4x आपण लिहून घेतले। मग आता इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या x अधिक 2ला काय करावं लागणार आहे, 2x अधिक 4 येण्यासाठी 2ने गुणावं लागणार आहे। म्हणून 2x अधिक 2ने याला गुणल्यावरती 2x अधिक 4 इथं आले आणि याची पूर्ण वजाबाकी आपल्याला 0 मिळाली। इथे चिन्ह आपल्याला बदल करावे लागलेले आहेत, अधिकचे वजा करावे लागले आहेत। तीच जी आपण आत्ता पायऱ्या बघितल्या त्याच पायऱ्या इथे त्यांनी आपल्याला कशा करायच्या ते सांगितलेल्या आहेत। म्हणजेच इथे आपल्याला जो भागाकार किती मिळालेला आहे, बाकी किती मिळालेली आहे, 0 मिळालेली आहे आणि भागाकार मिळालेला आहे x अधिक 2। त्याचप्रमाणे इथे पुढचं उदाहरण बघा, y चा चौथा घात अधिक 24y वजा 10y वर्ग या बहुपदीला आपल्याला काय करायचं आहे, y अधिक 4ने इथे आपल्याला काय करायचं आहे, भागायचं आहे। आता हे उदाहरण आपण जरा समजून घेऊयात आधी कसं आहे ते। इथे y चा चौथा घात आहे, y चा पहिला घात आहे आणि y चा दुसरा घात आहे। इथे y चा तिसरा घात नाही आहे दिलेला आपल्याला। मग आता आपल्याला त्यासाठी y चा तिसरा घात घ्यावा लागणार आहे, तेव्हाच आपण हे उदाहरण सोडवू शकतो। मग आता इथे आपल्याला y चा तिसरा घात घेण्यासाठी त्याला सहगुणक काय घ्यावं लागलेलं आहे, 0 घ्यावं लागलेलं आहे। मग आता हे उदाहरण आपल्याला परत लिहून घ्यावं लागणार आहे, y चा चौथा घात अधिक 0 y चा तिसरा घात वजा 10y। आता हे वजा 10y इकडे घ्यावे लागणार आहेत आणि 24y शेवटी घ्यावे लागणार आहेत, कारण आपल्याला उत्तर त्या पद्धतीने हे लिहायचं आहे। म्हणून y चा चौथा अधिक 0 y चा तिसरा वजा 10y चा दुसरा अधिक 24y। मग आता इथे y चा चौथा येण्यासाठी आणि y चा तिसरा घात येण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, इथे तीन वायने आधी वायच्या वर्गाने वायच्या घनाने आधी काय करावं लागणार आहे, y अधिक 4ला गुणावून घ्यावं लागणार आहे। जसं याप्रमाणे इथे आपल्याला प्रत्येक पायरीमध्ये त्यांनी कशा प्रकारे उदाहरण ते सोडवत गेलेले आहेत, कोणत्या पदांनी त्याला गुणलेलं आहे y अधिक 4ला हे त्यांनी इथे दाखवलेलं आहे। त्याप्रमाणे इथे प्रत्येक पायरीच्या वेळेला y अधिक 4ला कोणत्या पदाने गुणलं हे दाखवून हे उदाहरण सोडवलेलं आहे। मग इथे आपल्याला भागाकार काय मिळतो, y चा घन वजा 4y चा वर्ग अधिक 6y, बाकी मिळते 0। त्याचप्रमाणे हे तिसरं उदाहरण बघा, 6x चा चौथा अधिक 3x चा वर्ग
3x वर्ग वजा 9 अधिक 5x अधिक 5xचा तिसरा. आता इथे आपल्याला पहिला घात आहे, दुसरा घात आहे, तिसरा घात आहे, चौथा घात आहे आणि हे 9 आहेत. आता हे इथे आपल्याला काही कोणताही घात इथे व्यवस्थित सगळे आहेत त्यांच्या असेंडंटप्रमाणे. त्यामुळे इथे काही आपल्याला नवीन कुठलं अंक घेऊन नवीन घात घ्यावा लागणार नाही, घातांक घ्यावा लागणार नाही. आणि मग त्याला भागायचे कुणाला x वर्ग वजा 1ने भागायचं आहे. मग इथे त्याप्रमाणे बघा. पण हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला आधी त्याची पूर्ण मांडणीच व्यवस्थित करून घ्यावी लागणार आहे. उतरत्या क्रमाने त्या मांडावं लागणार आहे. म्हणजे 4x म्हणजेच 6xचा चौथा, त्यानंतर अधिक 5xचा तिसरा, अधिक 3xचा वर्ग, अधिक 5x आणि वजा 9 याप्रमाणे इथे आपल्याला ते मांडून घ्यावं लागणार आहे. आणि मग इथे x वजा 1 जो भाज्य आहे त्याला कोणी गुणलं म्हणजे आपल्याला ह्या संख्या मिळणार आहेत त्याप्रमाणे इथे आपण गुणून घेतलेला आहे x वर्ग वजा 1ला. आणि त्याप्रमाणे उदाहरण आपण इथे सोडवलेलं आहे. तर इथे आपल्याला जी बाकी आहे ती मिळते 10x आणि जो आपल्याला भागाकार मिळतो तो मिळतो 6xचा वर्ग अधिक 5x अधिक 9. सराव संच 10.2.